काय शोधताय साहेब? पुरावा. अहो काय उपयोग नाही साहेब, मी 10 वेळा शोधून झाले, माझं काय सापडलं नाही इथे. एकदा शोधायचा बारकाईनं, लगेच सापडला पाहिजे. मला आज जायचंय. अहो असं कसं आज जाणार साहेब? हा, आपल्याकडे परवानगी पण नाही. मग ती लोक परत आली तर आपण काय उत्तर देणार त्यांना? उत्तर मी नाही, उत्तर तू द्यायचीस. मी गंमत केली मी. अशी गंमत करत असतो मी अधून मधून. आपण उत्तर द्यायला आहोत की केस सोडवायला? केस सोडवायला सर. तरी चढायला येऊ नये. येऊ नये. हो हो. हो साहेब साहेब साहेब, अहो तुम्ही काय आता चढून आज जाणार का काय? अहो साहेब असं नका करू साहेब. साहेब माझ्या नोकरीचा प्रश्न आहे. अहो वॉरंट पण आणलं नाही साहेब आपण, आणि पोलीस स्टेशनला काही कळवलं बी नाही साहेब. मोठ्या साहेबांना जर ही कळालं ना तर मोठं साहेब मला सस्पेंड करतील. तुम्ही आधीच सस्पेंड आहात. म्हणजे माझी वाट लागलो. मला एक पोरग आहे, माझा विचार करा. अहो साहेब साहेब, तू काय आयुष्यभर बिन लग्नाची राहणार आहेस काय? ते का नाही, मी जे स्थळ बघितलंय ते लाखात एक आहे. पैसा पाणी मजबूत आहे. अगं 50 एकर जमीन आहे त्यांची. दारात 4-5 गाड्या पण आहेत. आणि काय लागते लग्नाला? हा पप्पा, मला यातलं काही बी नकोय. मला नाही करायचं लगीन. तुला काय गॅड लागले का? मला माहिती आहे तू कुणासाठी थांबले असते. त्याचा आता काय बी उपयोग होणार नाही. त्याचा नाद सोड, स्वतःचा विचार कर. पप्पा, मी माझा विचार करूनच बोलते. मला नाही करायचं लगीन. मी बघतो की कसं नाही म्हणतेस ते लग्नाला. हो मामा, अहो काय डाऊनलोडिंग आहे? अरे हिला एवढं समजतोय तर लग्नाला नाही म्हणते मला. अहो तुम्हाला काय गरज काय या वयात दुसरं लगीन करायची? इथं आम्ही अजून घोडीवर चढ नाही आणि तुम्हाला उतरू वाटत नाही वय. अरे अरे माझं नाही, हिच्या लग्नाला ही नाही म्हणते. माधुरे, मामा एवढं म्हणतात तर टाक करून लग्न. ए, तू कर की मग. मी ते एका पायावर तयार आहे तुझ्याशी लग्न करायला. अरे बिंडोक, माझ्याशी नाही, ह्यांनी जे स्थळ आणले ना त्याच्याशी लगीन कर. अरे माधुरे, अगं असं किती दिवस बिन लग्नाचं थांबणार आहे? हा, असं एखादा कुरळ्या केसाचा, उंचीला बारका, ज्याच्याकडे सलूनचं दुकान आहे, असं देखना राजबिंडा माझ्यासारखा, टाक्की करून माझ्या बरोबर लग्न. नाही तर एखादा रिक्षावाला चालेल का, जे तुला आयुष्यभर फुकाट फिरवेल. ए पण मी काय म्हणतोय, त्यात काय खराब आहे? लय पैसायचा. त्यापेक्षा पत्रकार एक नंबर. अगं 12 महिने पैसा नसता त्याच्याकडे. ए माकडांनो, तुमची थोबाडे बघितलेत का आरशात? आलेत मोठे माझ्याशी लगीन कर म्हणे. नाहीतर काय, गबसा. मी काय म्हणतोय, एखादा कॅमेरामॅन चालेल का? नाही म्हणजे रोज फोटो पण काढेन. आणि फुकटेनो, माझ्या पोरीचं तुमच्याबरोबर लगीन करण्यापेक्षा तिला मी हिरी ढकलून देईन. कळा? माधुरे, मी आणलेल्या तळाशी लग्न करणार आहेस की नाहीस? नाही करणार. मी हे घर सोडून जाईन, जीवाचं बरं वाईट करून घेईन. हो पप्पा, असं नका करू. तुला लगीन करावं लागेल. गोपाळ, माधुरी, गोपाळ मला वाचव. पप्पांना समजावून मला नाही लगीन करायचं. माधुरी, मी नाही काय करू शकत. अगं हे माधुरी, हो बाजूला. तुझ्यामुळे झालंय सगळं. तुझं खानदान मला त्रास द्यायला जन्मलंय. माझ्या पोरीपासून लांब राहायचं, लक्षात ठेव. चल. गोपाळ, मला नाही लगीन करायचं. गोपाळ, माझं तुझ्यावर प्रेम आहे. ये तुझं प्रेम काढतो बाहेर. म्या चल. गोपाळ, तू काय लक्ष देऊ नको. आई या माधुरीचं ना, मी आलो जरा समजून तिला. एवढी गर्दी कशा पाहिजे? हो, काय झालंय ही गर्दी एवढी? अहो मला काय दादा, जा की आता. काय मला काय नाही झालं, तुम्हाला काय झालंय? हो, आपल्या दुकानाबाहेर एवढी गर्दी बघितली ना, मला वाटलं तुम्हाला काहीतरी झालं. तुम्हाला काय करायची ती करा. माझा जीव घ्या, पण मी इथनं कुठं जाणार नाही आणि लगीन बी करणार नाही. हिला काय झालंय? एवढं नरडा कशाला फाडतीये ती? अहो त्यांचा घरगुती मॅटर आहे. आपल्याला काय करायचंय? नक्की घरचंच मॅटर आहे ना? नाही म्हणजे त्या मॅटरशी तुमचा काही संबंध नाही म्हणून? माझा कसला
काय म्हणायचंय तुम्हाला? या जगात फक्त माझा एका बाई बरोबरच संबंध आहे. ती बाई या जगातली सगळ्यात सुंदर बाई आहे. तिला तोडच नाही. कोणी बी येऊ द्या, तिच्यासमोर फिकीच आहे. ती म्हणजे माझी बायको लाल. हो. अहो साहेब ऐका माझं. साहेब साहेब ऐका माझं. अहो घरात शोधून काहीच उपयोग होणार नाही साहेब. अहो त्या मकरांनी त्याच्या बायकोला तिकडेच बोलून घेतलं मुंबईला. तिकडे त्यांनी व्यवसाय सुरू केला. अहो हीच गोष्ट खरी असेल. आपण उगाच आपला वेळ वाया घालवतो इथं. माणूस जेव्हा नवीन कामासाठी दुसऱ्या ठिकाणी जातो तेव्हा सगळं सामान घेऊन जातो तो. होय साहेब, हे माझ्या लक्षातच आलं नाही. माणूस जेव्हा गायब होतो याचा अर्थ त्याने काहीतरी गुन्हा केलेला असतो. इथली माणसं गायब आहेत याचा अर्थ त्यांनी काहीतरी भरलेले डबे, भांडी पण तशीच आहेत लावलेली. कसला वास येतोय का? नाही ते आजकाल कोण कोणाला मारून फ्रीज मध्ये ठेवलं काय सांगता येत नाही ना, म्हणून. फ्रीज मध्ये बॉडी वास येऊ नये म्हणून ठेवतात. कुणी पोलीस केलंय कोणास ठाऊक. युजलेस. सॉरी साहेब. सगळं सामान तसंच आहे. म्हणजे ही माणसं घर सोडून गेलेली नाही. गुन्हा करून एकतर ते पळवून गेले किंवा त्यांना कोणीतरी गायब केले. Ra